नाशिकमध्ये शिंदे सेनेच्या बैठकीत दोन गट आपापसात भिडले, एकमेकांची कॉलर पकडून शिवीगाळ करण्यात आली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीमध्ये शिरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। पोलिसांसह उपस्थित सुरक्षा रक्षकांनी हा वाद मिटवला। तुळजाभवानी मंदिर शिखराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय होणार आहे आणि या वादामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं उडी घेतली आहे। होय मी हिंदू आहे असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी तुळजाभवानी मंदिर वाचवूया अशी साद घातली। आई भवानीची शपथ मंदिराला हात लावू देणार नाही असं जितेंद्र आव्हाडांनी आव्हान दिलंय। मुंबई पोलिसांकडून कॉमेडियन कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। कपिल हा सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आहे आणि त्यामुळे कपिलला लक्ष्य करत लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानच्या सहकाऱ्यांना इशारा देण्यात आला आहे। नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला। मदत मागूनही मदत न मिळाल्यामुळे हतबल पतीनं मृतदेह दुचाकीवरून नेला। ट्रकच्या चाकाखाली येऊन या महिलेचा मृत्यू झाला होता। नागपूर खंडपीठाच्या लिपिक कार्यालयातच चोरी झालेली आहे। न्यायालयाच्या फौजदारी विभागामध्ये काम करणाऱ्या लिपिक महिलेच्या पर्समधून 35,000 रुपये लांबवण्यात आले। विभागामध्ये काम करणारा अस्थायी कर्मचारीच पर्समधून पैशांची चोरी करत होता। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागपुरातील एका 75 वर्षीय आजोबांची फसवणूक करण्यात आलेली आहे। ऑनलाईन भामट्यानं तब्बल 31 लाखांचा गंडा घातला। रंजन कुमार पटनाईक असं या आरोपीचं नाव आहे। त्याला ओडिशातील भुवनेश्वर मधून अटक करण्यात आलेली आहे। जेजुरीमध्ये 5 मजली इमारत पाडण्यात आली। भरवस्तीतील ही 5 मजली इमारत आहे जी आता पाडण्यात आलेली आहे। सुदैवानं कोणतीही मनुष्यहानी इथं झालेली नाही। जेजुरी शहरातील खोमणेआळीतील बांधकामाधीन इमारत धोकादायकरित्या झुकली होती आणि त्यानंतर ही इमारत पाडण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये पोलिसांनी सोन्याच्या फसवणुकीचा मोठा पर्दाफाश केला। 22 कॅरेट सोन्यामध्ये चांदी मिसळून ते 24 कॅरेटचं असल्याचं भासवून उच्च किमतीत त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेनं 4 जणांना अटक केलेली आहे। सोशल मीडियाचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती। तुमचा वन ऑफ द बेस्ट गोल्ड म्हणजे सगळ्यात मोठं सोनं म्हणजे की सोनं जातं लाईफ मध्ये लवकर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।